माझ्या पियानो ह्यावेळेस आपला प्रभू परमेश्वर देव माझ्या प्यारो जो सर्व विश्वाचा राजा आहे, आपल्या पुत्राच्या लग्नासाठी वधू तो करत असताना, तयार करत असताना माझ्या प्यारो एका पापी व्यक्तीला शुद्ध करून 5 प्रकारच्या वस्त्रांनी तिला सुशोभित करत आहे. हे 5 प्रकारची वस्त्र कोणते आहेत याचा आपण अभ्यास करत आहोत. हे बघा, मनुष्याच्या शरीराला झाकण्यासाठी हे कृत्रिम वस्त्र आम्ही केलेले आहेत, नाही का? परंतु आमचा आत्मा जो आहे त्या आत्म्याला देखील वस्त्रांची गरज आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली जी वस्त्र आहेत ती आत्म्याची वस्त्र माझ्या प्यानो त्या ठिकाणं आध्यात्मिक जगतामध्ये असलेल्यांना ती दिसते. प्रभू परमेश्वर देव आमच्या आत्म्याकडे बघतो, आमच्या बाह्य वस्त्रांकडे तर नाही, पण आमच्या आत्म्याकडे बघतो आणि आमच्या आत्म्याला जी वस्त्र आहेत माझ्या प्यानो त्याप्रमाणे. आता बघा, वस्त्र जे आहेत ना, वस्त्र हे आमची आयडेंटिटी दाखवतो, आमची ओळख त्या ठिकाणं काय आहे याचं त्या ठिकाणं माझ्या प्यानो हे करते. शाळेमध्ये शिकणारा मुलगा त्याचा युनिफॉर्म जो असतो त्या युनिफॉर्म वरून कळू शकतं का विद्यार्थी आहे का शाळेचा, नाही का? त्याचप्रमाणे माझ्या नर्सबाईचा जो पेहराव आहे त्यावरून त्याची ओळख त्या ठिकाणी होते, नाही का? तसं आमची वस्त्र जी आहेत ही आमची आयडेंटिटी आहे, आमची ओळख आहे, बरं का? म्हणून देवाच्या लोकांची वस्त्र आंतरिक वस्त्र ही बाह्य वस्त्रांना दर्शवितात आणि बाह्य वस्त्र ही आंतरिक वस्त्रांना प्रगट करतात. तुमची बाह्य वस्त्र जे पाहूनच तुमची आंतरिक वस्त्र कशी असावीत याचा अनुमान करता येतो. त्यानंतर वस्त्र हे ऑथॉरिटी दाखवतात. येस, दवाखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणं कोणी पण त्या ऑपरेशन थिएटर मध्ये जाऊन माझ्याकडून ऑपरेशनची साहित्य घेऊन हे करू शकतो. नो 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 नो, वी डोंट हॅव दॅट अथॉरिटी. ओनली डॉक्टर कॅन डू दॅट, नाही का? डॉक्टरला तो अधिकार आहे. पोलीस इन्स्पेक्टर किंवा पोलीस अधीक्षक येऊन त्या ठिकाणं तुम्हाला समज हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला कोर्टात नेण्याचा अधिकार त्यालाच आहे. कोणी पण येऊन तुमच्या हातामध्ये बेड्या घालायला लागेल तर तुम्ही ऐकाल का? नाही. तो अधिकार दाखवतो. तुमची वस्त्र जे आहेत तुम्हाला कोणती अथॉरिटी आहे हे दाखवतं. प्रेज द लॉर्ड. नंतर आवर गारमेंट रिफ्लेक्ट्स आवर प्रॉस्पेरिटी. चांगली भरजरी अत्यंत सुशोभित महागडी वस्त्र आमची भरभराट होत आहे दाखवतो, किंवा भिकार वस्त्र आम्ही त्या ठिकाणं आर्थिक रीतीनं खालावले चाललो आहोत याचं दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड. अँड लास्टली आपली वस्त्र जी आहेत ही वस्त्र आपलं चारित्र्य प्रगट करतात. प्रेज द लॉर्ड. इट रिव्हील्स अवर कॅरेक्टर. तुम्ही कोणत्या चरित्राची व्यक्ती आहात हे दिसतं. वेशा तिचे वस्त्र प्रावरण जे असतात ती अशी असतात की तिचं सर्व शरीराचं ती प्रदर्शन त्या ठिकाणी करत असत आणि त्या प्रदर्शनाच्या द्वारे ते इतरांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असते आणि त्याच्यामुळे ती वेशा आहे हे समजायला वेळ लागत नाही. पण अलीकडे फार वेळ लागतो, कारण आता सगळेच तसे पोशाख करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे कोण काय आहे कळत नाही, परंतु इट रिव्हील्स अवर कॅरेक्टर. आमचं ते चरित्र त्या ठिकाणं माझ्या प्रगट करतं. आणि म्हणून आमची आध्यात्मिक वस्त्र जे आहेत, आमच्या आत्म्याची वस्त्र जी आहेत ना, ती वस्त्र फार महत्वाची आहेत. आणि ती वस्त्र तुम्ही एकदा लेवविली ना तर मग बाह्य वस्त्रावर देखील त्याचा परिणाम होतो. त्या तशाच प्रकारे ती वस्त्र बनत जातात. आणि तर मग बाह्य वस्त्र तुम्ही चुकीचे घातले तर मग आंतरिक वस्त्रावर त्याचा परिणाम होतो, बरं का? आणि म्हणून माझ्या प्यानो आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलं की पापामुळं
नग्नता प्राप्त होते. आणि म्हणून ही नग्नता झाकण्यासाठी प्रभू येशूनं वधस्तंभावर माझ्या प्यानो तुम्हाला आणि मला त्याचं नीतिमत्व, त्याच्या नीतिमत्वाचा झगा दिलेला आहे. तारणाची वस्त्र दिलेली आहेत. ही तारणाची वस्त्र जी आहेत ना, ही इनर गारमेंट्स आहेत. हे इनर गारमेंट्स काय आहेत? आमची नग्नता झाकते माझ्या त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं वस्त्र आम्ही पाहिलं नाही का, शुभ्र वस्त्र. आता तारणाचं वस्त्र इट डिनोट्स दी जस्टिफिकेशन, आवर जस्टिफिकेशन नाही का, जस्ट ऍज इफ आय हॅव नॉट सीन. जणू काही आम्ही पापच केलं नाही, आम्ही नीतिमान आहोत, हे प्रभू परमेश्वर देव ज्यावेळेस आम्हाला नीतिमाचा झळा घालतो त्यावेळेस प्रगट होतो. आता शुभ्र वस्त्र, पवित्र वस्त्र हे जे आहे हे इट डिनोट द सॅन्क्टिफिकेशन, हे पवित्रीकरणाकडे निर्देश करतात. आणि हे वस्त्र आमच्या आत्म्यावर त्या ठिकाणी माझ्या प्यानो त्या आत्म्याचं वस्त्र आहे. आणि म्हणून उपदेश पुस्तकामध्ये आम्ही पाहिलं नाही का की 9 अध्याय 7 वचनामध्ये की तुझी वस्त्र सदा शुभ्र असावी आणि तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसावी. किती लोकांच्या डोक्याला तेलाची वाण आहे हो, तसेच त्या ठिकाणी केस तेल न लाव. पण ते तेल कोणतं आहे? आध्यात्मिक रीतीनं माझ्या प्यारो पवित्र आत्म्याचं तेल. हालेलुया. हे अभिषेक, पवित्र आत्म्याच्या तेलाचा अभिषेक आमच्या डोक्यावर मस्तकावर असला पाहिजे. आमची कपडं शुभ्र असली पाहिजे, म्हणजे आमचं चारित्र्य पवित्र आणि शुद्ध असलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. प्रभूची वधू म्हटलं तर आमचं, परंतु रोजच्या जीवनामध्ये चालत असताना तारण झालं, आमच्या आत्म्याचं तारण झालं, पण जीवाचं तारण आणि शरीराचं तारण तर बाकी आहे अजून. आणि म्हणून मग आता अशा स्थितीमध्ये देवाचं वचन आमच्या जीवाचं रोज तारण करत असतं. आणि म्हणून रोजचं तारण त्या फार महत्वाचं आहे. आणि हे रोजचं तारण म्हणजे शुभ्र वस्त्र, आणि ते लेवूनच आम्हाला त्या ठिकाणी. आणि म्हणून पाऊल म्हणतो मी रोज रोज मरतो, म्हणजे आमच्या देहाला, जगातल्या गोष्टीला, पापमय गोष्टीला मरतो तो म्हटला. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील जगाला, पापाला, नीतीला मरत राहायला पाहिजे. आणि शुभ्र वस्त्र प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं हे जे पवित्रीकरणाचे वस्त्र जे आहे, ती वस्त्र लेवूनच आम्ही त्या ठिकाणी असलं पाहिजे. देहानं डागळलेली त्यांची वस्त्र द्वेष माना. प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ यहूदानं ते लिहिलेलं आहे. पहिल्याच अध्यायातल्या 23व्या वचनामध्ये, एकच अध्याय आहे. तर देहानं वस्त्र डागळली जातात. हे आमच्या देहकृतीनं आमच्या आत्म्याची जी वस्त्र आहेत ना, हे शुभ्र वस्त्र बरं का, शुभ्र वस्त्र, हे शुभ्र वस्त्र डागळवली जातात. आणि पांढऱ्या कपड्याला लवकर डाग लागतो. ह्या असा रंगीत कपडा असला तर डाग लवकर दिसत नाही, परंतु पांढऱ्या कपड्यावर आणि म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने इतकी पवित्रता दिलेली आहे. हालेलुया. बेरंगी वस्त्र माझ्या प्यानो ती त्या ठिकाणं पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. ती त्या याच्यावर बसलेली जी काही काय आहे, तिला काही शब्द वापरलेला आहे, ती आहे, ती वेशा ती आहे. हा, आणि त्या ठिकाणी माझ्या प्यानो प्रभूची वधू मात्र तिचे जे शब्द वस्त्र जे आहेत, ते वस्त्र मात्र माझ्या प्यानो फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून ते वस्त्र त्या ठिकाणी माझ्या प्यानो एकच वस्त्र नाही. पहिल्यांदा तारणाचं, नीतिमत्वाचं झगा, तारणाची वस्त्र हे पहिलं वस्त्र, आंतरिक वस्त्र. नंतर शुभ्र वस्त्र, पवित्र वस्त्र, माझ्या प्यानो रोजची पवित्रता. आणि म्हणून हे वस्त्र मलिन झाल्यानंतर प्रभू येशूच्या रक्तात ते धुवा, असं त्या ठिकाणी माझ्या प्यानो आम्हाला सांगितलं नाही. येशूच्या रक्तामध्ये जे आपलं वस्त्र धुतात ते धन्य आहेत, असं प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण 7वा अध्याय आणि 22व्या अध्यायामध्ये आपण वाचलं. तर माझ्या प्यानो, तुमची आणि माझी वस्त्र धुवायची म्हणजे आमच्याकडून जर चूक झाली, पाप झालं, राग, द्वेष, मत्सर, हेवा, तट, फुटी, पक्षभेद आणि अशा कोणते सगळे पाप जे आहेत, अनित्य, अशुद्धता, अमंगळपणा, जारकर्म, ह्या सगळ्या पापाबद्दल होतं आमच्याकडून ते पाप, तारण पावल्याकडून पाप घडतं ना माझ्याकडून. मग त्याबद्दल आपण ते आपली जगे प्रभूच्या रक्तात धुतली पाहिजेत. प्रेस. आमची सेवा करत असताना आमच्या सेवेचे वस्त्र प्रभूने आम्हाला याजक बनवलेले आहे, आणि ते याजकीय वस्त्र त्या ठिकाणी माझ्याकडनं देवाने आम्हाला दिले. परंतु काय होतं, नेहमी माझ्या प्यानो याजकांकडून चुका होतात. याजक, आता हे याजक म्हणजे पाळकच नाहीत बरं का,
प्रभू येशू ख्रिस्तानी तारण दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला याजक म्हटलेलं आहे. आणि याजकाचं काम काय आहे? नुसतं ऐकत बसायचं लोकांचं नाही. याजकाच्या ज्ञानाच्या ठायी इतकं ज्ञान असावं, त्याच्या मुखात त्याच्या वाणीच्या ठायी इतकं ज्ञान असावं की लोकांनी ऐकण्याकरता ते आतुर असलं पाहिजे. Praise the Lord. याजकाचं काम काय आहे? मध्यस्थीचं काम आहे. इतरांकरता इतके चुकलेत ना ते जाऊ द्या, चुकलेत, चुका करतात जाऊ द्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करून देवा त्यांना आशीर्वादित कर. हे काम याजकाचं माझं काम आहे, हे तुमचं काम आहे. Praise the Lord. आणि याजक, आता याजकाचं वस्त्र कधी कधी काय होतं, आता याजकाच्या वस्त्रांचा अभ्यास करायला आम्हाला वेळ नाहीये, नाही तर तो फार मोठा अभ्यास आहे. एकदा ज्यावेळेस आम्हाला वेळ मिळेल की आम्ही मग त्याच्यावर अभ्यास करणार आहोत. परंतु माझ्या प्यानो पवित्र शास्त्रामध्ये एका याजकाविषयी सांगितलं आहे आणि त्याच्या याजकाची वस्त्र त्या ठिकाणी माझ्या प्यानो अधर्मामुळं, पापामुळं ती मलिन झाली. आणि प्रभू परमेश्वर देवासमोर आध्यात्मिक जगतामध्ये माझ्या प्यानो तो उभा असताना काय घटना घडलेली आहे ते आपण आता वाचूया. आपण उघडूया पवित्र शास्त्र आणि जखर्याचं पुस्तक, त्याचा 3रा अध्याय. जखर्याचं पुस्तक 3रा अध्याय, त्याच्यामध्ये मी वाचतो, मुख्य याजक यहोशुवा याचा दृष्टांत. तेव्हा मुख्य याजक यहोशुवा हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे असे त्याने मला दाखविले. मग परमेश्वर देव, यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देव, हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे का? वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतापुढे उभा होता. त्याच्या समोर जे उभे होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा, तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालीत आहे. मी म्हणालो त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदिर घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदिर घातला. आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता. परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशुवास प्रतिज्ञापूर्वक सांगितले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवलेले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणाऱ्यास तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू येशू, तुझं पवित्र वचन आम्हाला तू समजावून सांग आणि आम्हाला आशीर्वाद दे. आमच्या सेवेचे वस्त्र मलिन होऊन प्रभू परमेश्वर देवा त्या ठिकाणं ते प्रभू भ्रष्ट होऊ नयेत, आणि झाले तर प्रभू तू आम्हाला नवीन वस्त्र देणारा देव आहे, तो आम्हाला आशीर्वाद दे. येशू प्रभू पवित्र आत्म्याद्वारे आमच्याशी बोल. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. या ठिकाणं आम्ही बघत आहोत की मुख्य यहोशुवा मोशेच्या काळातला यहोशुवा नाहीये, हा मुख्य याजक यहोशुवा आहे. आणि हा यहोशुवा त्याच्या अधर्मामुळं काय, त्याची वस्त्र मलिन झाली होती. 3रं वचन, यहोशुवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतापुढे उभा होता. 4थं वचन, त्याच्या समोर जे उभे होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे. आमचा अधर्म, आमचं पाप आमची आध्यात्मिक वस्त्र मलिन करतो. यहोशुवाच्या शरीरावर ती मलिन वस्त्र होती असं नाही, परंतु आध्यात्मिक वस्त्र त्याच्या अधर्मामुळे जखर्या त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरामध्ये न्यायालय आहे. त्या न्यायालयामध्ये यहोवा प्रभू परमेश्वर देव न्यायासनावर बसलेला आहे. माझ्या प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी माझ्या प्यानो आमचं कैवार घेणार, आमचा कैवारी त्या ठिकाणी आहे, तो आमचा वकील त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी यहोशुवा त्या ठिकाणी मलिन वस्त्र घालून उभा आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला सैतान त्याला दोष देण्याकरता आहे. हे चित्र त्या ठिकाणी या न्यायालयाचं आहे आणि दिव्य दूत त्या ठिकाणी आहेत. माझ्या
यहोशुवाकडून अधर्म झाला. हे यहोशुवा जो आहे हा इस्रायल लोकांचं दर्शक आहे. इस्रायल लोकांनी पाप केलं आणि सैतान पाप केलं तर सैतान त्या ठिकाणी जाऊन माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर न्यायालयामध्ये तर सांगतो की नाही, यांनी असं केलं, याची सेवा काढून घे, शिक्षा जसं सैतान त्या ठिकाणी येऊन त्याच्या उजवीकडे उभा त्याला विरोध करत होता त्याला. सैतान हा विरोध करणार आहे, तो आमचा वैरी आहे. हा ठिकाण आम्हाला पाहायला मिळतं. मग दुसरं वचन, मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देऊ. आता म्हणजे बघा, परमेश्वर सैतानास म्हणाला म्हणजे प्रभू येशू सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर म्हणजे देव पिता तुला धमकी देऊ. देव पुत्र त्या ठिकाणी बोलत आहे आणि त्या ठिकाणं सैतान विरोध करत असताना प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म व्हायचा आहे अजून. जकरियाच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तो प्रभू परमेश्वर देव, यहोवा प्रभू परमेश्वर देव पुत्र आहे आणि तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे, सैतानास म्हणाला. मग परमेश्वर सैतानास म्हणाला म्हणजे प्रभू येशू सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देऊ म्हणजे देव पिता तुला धमकी देऊ. यरूशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देऊ. माझ्या प्रियानो, परमेश्वरची धमकी साधं नाहीये. हा दारे जा तुला मी पाहून गेले, ही अशी धमकी नाही साधी. आणि सैतानाला माहित आहे. आणि प्रभू परमेश्वर देवाने जर धमकी दिली सैतानाला, सैतान तिथं थरथर कापतो आणि म्हणून तो गप झाला. सैतान त्या ठिकाणं धमकी देऊ तुला प्रभू परमेश्वर. प्रभू परमेश्वराने जर धमकी दिली, आम्ही लोकांना धमक्या देतो, आमच्या धमक्या काही कामाच्या नाही. प्रभू परमेश्वर देवानं जर धमकी दिली ना, मग काम संपलं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सांगितलं सैतानाला की यरूशलेम आपलीशी करणारा परमेश्वर धमकी देऊ. प्रेज द लॉर्ड. यरूशलेम आपलीशी करणारा, हा अग्नीतून काढलेला कोलीत नव्हे काय. प्रेज द लॉर्ड. अग्नीतून बाहेर काढलेला कोलीत आहे. कोण? यहोशुवा याजक. अग्नीमध्ये जळत आता जाऊन तो त्या ठिकाणी राख होणार होता, नरकात जायच्या योग्यतेचा झाला होता, पण प्रभू परमेश्वर देवाने ते कोलीत बाहेर काढलं. प्रेज द लॉर्ड. आम्ही अग्नीच्या भट्टीत जाऊन त्या ठिकाणी आमचा ऱ्हास होऊन मरून जाणार होतो आम्ही नरकात, परंतु आम्ही अग्नीतून काढलेलं कोलीत आहोत. माझ्या प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला धन्यवाद असो. का आणि सैतान ज्यावेळेस आमच्या विरोधात जातो आणि ज्यावेळेस आम्हाला विरोध करतो आणि सांगतो की असं केलं, याला आमची वस्त्र ज्यावेळेस मलिन होतात आणि ज्यावेळेस आमच्या अधर्मामुळे माझ्या प्यानो आम्ही त्या ठिकाणी भ्रष्ट होतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अग्नीतून काढलेलं हे माझं कुलीत आहे. हालेलुया. याच्यावर मी प्रेम करतो. हालेलुया. सैताना, परमेश्वर तुला धमकी देऊ. हालेलुया. प्रभू आमच्या असं काही वार घेतो. मग त्या ठिकाणी सांगितलं, यहोशुवा मलिन वस्त्र परिधान करून दिव्य दूतापुढे उभा होता. त्याच्या समोर जे उभे होते त्यास तो उत्तर दाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. आमचं आध्यात्मिक जीवन जे आहे, स्वर्गामध्ये त्या ठिकाणी देवदूत पाहतात, अरे लग्न आहे, अरे पण तुम्ही मला सांगा, एखाद्या मलिन वस्त्र, दुर्गंधी येणारं वस्त्र घालून आलेल्या व्यक्तीच्या जवळ तुम्ही जाल का? जाऊ नये, जात नाही. आपण लांब उभा राहतो. त्याला सांगतो दुसरीकडे जा. देवदूत इतके पवित्र आहे, देवासमोर उभे राहणारे, मलिन वस्त्र परिधान करून म्हणजे अधर्मानं, जगातल्या पापानं भ्रष्ट झालेले वस्त्र ज्यावेळेस आमचे आध्यात्मिक वस्त्र असतात, त्यावेळेस ते देवदूत आमच्या जवळही येत नाहीत. आणि म्हणून ते जवळ न आल्यामुळं आमच्या जीवनामध्ये सैतानाचे त्या ठिकाणी कार्य सुरू होतं. आणि सैतानाला आमच्या जवळ येणं त्या ठिकाणी काय होतं, सुलभ होतं. आणि मग त्याच्यामुळं पुष्कळदा देवाचे सेवक, देवाच्या सेविका आजारी पडतात, अपघातामध्ये पडतात, संकटात येतात. आणि म्हणून माझ्या प्यारो, या ठिकाणी आम्ही पाहतो की आमचा अधर्म दूर केलाच गेला पाहिजे. या ठिकाणं प्रभू येशू ख्रिस्तानी काय म्हटलं बघा त्याला, की त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. प्रेज द लॉर्ड. तुमचा अधर्म दूर करा. प्रेज द लॉर्ड. तो त्याला म्हणाला, तो म्हणजे प्रभू येशू त्याला म्हणाला, मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी तुला उंची पोशाख घालीत आहे. प्रेज द लॉर्ड. उंची पोशाख तुला मी घालीत आहे. माझ्या प्यानो, आमची सेवा आम्ही करत असताना पुष्कळदा
सेवक लोक हे माझ्या प्यानो सैतानाचं पहिलं टार्गेट असतं. पाळक, शिक्षक, संदेष्टे, प्रेषित यांना सैतान पहिल्यानं टार्गेट करतो. त्यांना पापात ढकलतो. ते आपल्या माणसंच असतात प्रियानो आपल्यासारखे. आणि मग त्यांचे वस्त्र मलिन झाले की त्या ठिकाणी सैतान विरोध करून त्याला सांगतो, नाही याची सेवा काढून घे, यांना असं कर, यांना नरकात पाठव. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्यानो आमची मलिन वस्त्र दूर करून आम्हाला उंची पोशाख घालणारा प्रभू आहे. हालेलुया. त्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदिर घालावा. स्वच्छ मंदिर पवित्रतेचं ते चिन्ह आहे. आमचे विचार जे आहेत ते पवित्र विचार आहेत. स्वच्छ विचार, शुद्ध विचार. आणि ते मंदिर प्रभू म्हणतो याजकाच्या पोशाखामध्ये हे मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, नाही का? त्यांनी त्याला स्वच्छ मंदिर व पोशाख घातला आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता. परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशुआस प्रतिज्ञापूर्वक सांगितले. आता मग यहोवा प्रभू परमेश्वर देवाचा देवदूत आता बोलायला लागलाय आणि त्याला काय सांगितलंय, तू माझ्या मार्गाने चाललास, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुला मी सोपवलेली सर्व सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील, माझ्या अंगणाचे रक्षण करशील, तिथे उभी असणाऱ्या तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. बघा, प्रभूच्या दूतानी त्याला सांगितलं की तू माझ्या मार्गाने चालशील. प्रभू येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर तो यहोवा प्रभू परमेश्वर म्हणून होता, देवाचा पुत्र. पण त्याला देवाचा दिव्यदूत देखील म्हटलेला आहे बायबलमध्ये. अब्राहामाला भेटण्याकरता देवाचा देवदूत आला. म्हणजे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जन्मण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त अब्राहामाला भेटायला त्याच्या डेऱ्याकडे गेला, त्याच्या घरी जेवला. येस, या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशुआस प्रतिज्ञापूर्वक सांगितले. श्रेयाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझा मार्गाने चालून तुला मी सोपील सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील, माझ्या मंदिरात न्याय करशील. प्रभू काय म्हणतो, त्या ठिकाणं पुन्हा एकदा माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर त्याला सेवा देत आहे. ठीक का, माझ्या मार्गाने चालला, सोपलेली सेवा सांभाळली, माझ्या मंदिरात न्याय करशील, माझ्या अंगणाचे रक्षण करशील, उभे असणाऱ्या तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आमची वस्त्र मलिन होतात, अशुद्ध होतात आणि अशा शुभ्र वस्त्र त्या ठिकाणी माझ्या प्रभूच्या रक्तात धुतले जातात. ठीक आहे, या ठिकाणी ही मलिन वस्त्र काढून प्रभू परमेश्वर त्याला नवीन शुभ्र वस्त्र, सेवेची वस्त्र दिलेली आहे. त्या ठिकाणी सेवा करताना खराब झाली तर पुन्हा एकदा माझ्या ते खराब डाग जे असतात ते डाग माझ्या प्रभू दूर करून त्या ठिकाणी काय करतो, नवीन शुभ्र वस्त्र त्या ठिकाणी देतो आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, तुम्ही जर नवीन काळ वाचला त्या ठिकाणी आंधळ्या बार्थलमयानं प्रभूकडे मोठ्यानं आरोग्य केली आणि म्हटलं, प्रभू दया करा. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे गेला, प्रभू येशू त्याला बोलावलं, म्हटलं ये. आणि त्यावेळेस तो आला आणि त्यावेळेस त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, बघा आपण वाचूया की, मला असं वाटतं वाचलेली बरोबर आहे. मार्कुस शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय, त्यामध्ये लिहिलेलं आहे, वाचूया. प्रेज द लॉर्ड. नंतर 10वा अध्याय 46 वर्षापासून पुढे. नंतर ते यरीहोस आले, मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहोस सोडून जात असतात. तिम्याचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा नासरेतकर येशू आहे ऐकून तो मोठ्यानं म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच रडू लागला, अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावित आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. आपली वस्त्र टाकून तो उठला. आपली वस्त्र टाकून, ती सगळी भिकार वस्त्र. आणि आध्यात्मिक रीतीनं प्रभूनं त्याला माझ्या प्यानो हिलिंग दिली, त्याला दृष्टी दिली शारीरिक रीतीनं, आध्यात्मिक त्याला ती वस्त्र देखील दिली. ही भिकार वस्त्र आमच्या आध्यात्मिक वस्त्रांना निर्देश करतात. आमची बाह्य वस्त्र आमच्या आंतरिक वस्त्रांना निर्देश करतात.
आणि म्हणून देवाच्या लोकांनी उघडे वागडे कपडे, फाटके तुटके कपडे घालून चालणं म्हणजे तुमचं आध्यात्मिक जीवन कसं आहे हे सांगायची काही गरज नाहीये. की ते सांगण्याकरता कोणता संदेश त्याला बोलायची गरज नाहीये, नाही का? आणि म्हणून ते निर्देश त्या ठिकाणी होता आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की त्यांनी वस्त्र टाकून दिली. पूर्वी ते वस्त्र तो जवळ ठेवायचा, नाही नाही माझी वस्त्र, माझी वस्त्र, त्याला ती फार प्रिय वाटायची. पण आता ते वस्त्राची किंमत नाही राहिली. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमची भिकार वस्त्र दूर करून, मलिन वस्त्र दूर करून आम्हाला काय करतो, उंची पोशाख घालतो, चांगलं मंदिर तो घालतो, नाही का? आणि म्हणून माझ्या प्यानो स्पिरिच्युअल गारमेंट्स आर फॉर स्पिरिच्युअल कव्हरिंग इन द स्पिरिट रेल्म, नाही का? आध्यात्मिक जगतामध्ये माझ्या प्यानो आध्यात्मिक जे वस्त्र आहेत ते आमच्या आध्यात्मिक झाकतात, नाही का? आम्हाला सुशोभित करतात. उंची पोशाख ते आम्हाला घालतात, नाही का? प्रेज द लॉर्ड. एवढं धन्यवाद असो. तर आम्ही दोन वस्त्र पाहिली. पहिलं वस्त्र पाहिलं तारणाचं वस्त्र, दुसरं वस्त्र आम्ही पाहिलं शुभ्र वस्त्र, पवित्र वस्त्र, नाही का? त्याने हे मलिन होतं. सेवेचं वस्त्र त्या ठिकाणी देखील प्रभू येशू ख्रिस्त बदलवतो कसं हे आम्ही पाहिलं. आता तिसरं वस्त्र जे आहे, हे तिसरं वस्त्र पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि ते तिसरं वस्त्र यशाचं पुस्तक, याचा 61वा अध्याय आपण काढूया. यशाचं पुस्तक आणि याचा 61वा अध्याय आणि 1 वचनापासून तर 3ऱ्या वचनापर्यंत मी वाचतो. यशया 61 पासून 1 ते 3. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवर्तमान सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदीवानास बंद विमोचन विधित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विधित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसा रूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यात धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वर की त्या ठिकाणी मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची ही भविष्यवाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर येण्याच्या अगोदर 700 वर्ष अगोदर यशायानं पवित्र आत्मेच्या द्वारे ही भविष्यवाणी प्रभू येशूने केली. प्रभू येशू ख्रिस्त या जगात कशासाठी येणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त मानवी देहामध्ये आल्यानंतर त्याच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक कशा करता येणार आहे, त्याची काही कारण काय आहेत. एकंदर 10 कारण आहेत, 10. आणि हे 10 कारण प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यानंतर या 10 गोष्टींसाठी अभिषेक केला गेलेला आहे. आणि या 10 गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत. पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी प्रभू परमेश्वराचा आत्मा मजूर आला आहे, कारण दिना शुभवर्तमान सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केलाय. प्रेजला पहिलं कारण, दिना शुभवर्तमान. Lord Jesus came into this world to give the gospel, good news, चांगली बातमी, शुभ बातमी देण्याकरता जगात आला. तुम्हाला नरकात जायची गरज नाही. हालेलुया. तुमच्यासाठी तारणारा या जगात जन्मलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐका, सैतान तुमच्यावर अधिकार करू शकत नाही. शापाखाली राहायची गरज नाही. रोग राही, आजार व्याधी त्याच्यामध्ये असण्याची गरज नाही. आता त्याच्यातून सुटका करण्यासाठी देव मनुष्य झालाय. हे शुभवर्तमान माझ्या प्यारो घेऊन प्रभू येशू जगात आला आणि त्याच्यासाठी त्याला अभिषेक केला. पवित्र आत्म्याचा अभिषेक केल्याशिवाय माझ्या प्यारो आम्हाला त्या ठिकाणं शुभवर्तमान सांगण्यात त्या ठिकाणं माझ्या प्यारो फलद्रूप होत नाही. येस, लोकांना शुभवर्तमान सांगण्यासाठी, त्यांना माझ्या प्यारो गुड न्यूज सांगण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक असलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त कशा करता आला. दुसरी गोष्ट, भग्न जनास पट्टी बांधावी, नाही का. प्रेज द लॉर्ड. भग्न जन, भग्न अंतकरणाने भग्न जे लोक आहेत अशा लोकांना पट्टी बांधण्यासाठी आले.
प्रभू येशू माझ्या प्यारो, तुमच्या जीवनामध्ये पापामुळं दुःखामुळं तुमची इच्छा पूर्ण झाली नाही आणि त्या ठिकाणी शैतानाने तुम्हाला बुडवत ठेवलं आणि एकाएकी तुमच्या इच्छाचा भंग झालेला आहे किंवा तुमचं काहीतरी फार मोठं नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे, नोकरी गेलेली आहे किंवा तुमच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम आलेले आहेत, तर अशा समयी भग्न जनांना पट्टी बांधण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्त करतो. प्रभू येशू ख्रिस्त नाही का, पट्टी बांधणं, धरून तिसरं नंतर धरून नेलेल्यास मुक्तता. प्रेज द लॉर्ड. धरून नेल्यास मुक्तता. शैतानाने अनेकाला धरून नेलेलं आहे, दारूच्या बंधनामध्ये, अफूच्या बंधनामध्ये नाही का, आणि सिनेमा आणि मोबाईल, पॉर्नोग्राफी याच्यामध्ये पकडलंय आणि त्यांना घेऊन चाललाय तो नरकामध्ये. परंतु माझ्या प्यारो, प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि धरून नेल्यानं मुक्त देण्यासाठी जगात आला. चौथी गोष्ट, बंदीवानास बंद विमोचन विधित करावे. प्रेज द लॉर्ड. बंद विमोचन, फ्रीडम, सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून सुटका. पाचवं, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष. हे प्रसादाचं वर्ष जे आहे ना, पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, युवाल वर्ष. म्हणजे सप्ताहाचा एक दिवस, 6वा दिवस जो आहे, हा 7वा दिवस जो आहे, हा 7वा दिवस माझ्या प्यारो आम्हाला सांगितलेला आहे की तो कसा आहे, पवित्र दिवस आहे, तो शाब्बातचा दिवस आहे. शाब्बात दिवशी काही काम करायचं नाही. परंतु 7वं वर्ष देखील त्या ठिकाणी माझ्या प्यारो सांगितलं, 7 वर्षानंतर हे काय वर्ष येईल, ते कोणतं वर्ष आहे, विश्रांतीचं वर्ष. शेतामध्ये काही पेरायचं नाही, काही नाही. आणि नंतर 7 49 म्हणजे 50वं वर्ष जे राहणार आहे, ते 50व्या वर्षीला त्या ठिकाणी प्रसादाचं वर्ष म्हटलेलं आहे. आणि हे प्रसादाचं वर्ष म्हणजे युबाल वर्ष जे आहे, हे हे लेवीच्या पुस्तकाच्या मला 25व्या अध्यायात दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की या वर्षी, या 50व्या वर्षी सगळे जे कर्ज बाजारी आहेत त्या सगळ्यांचं कर्ज त्या ठिकाणी माफ व्हायचं. कोणी बंधनामध्ये असतील, कोणी गुलामगिरीमध्ये असतील, त्यांची गुलामगिरी त्या ठिकाणी नष्ट व्हायची. आणि माझ्या प्यानो, कोणाचं शेत त्या ठिकाणी गहाण आहे तर ते पुन्हा त्याच्या ओरिजिनल मालकाकडे त्या ठिकाणी यायचं. हे ह्या वर्षी त्या ठिकाणी माझ्या प्यानो बंधनातून सुटका व्हायची, कर्ज त्या ठिकाणी त्याचं माफ त्या ठिकाणी व्हायचं. त्या ठिकाणी त्यांची गेलेली प्रॉपर्टी जी आहे, संपत्ती, ती पुन्हा वापस मिळायची. ह्या वर्षी 50व्या वर्षी त्याला प्रसादाचं वर्ष म्हटलेलं आहे. आणि माझ्या प्यारो, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे माझ्याकडे आला, हे प्रसादाचं वर्ष घेऊन त्या जगात येत आहे. तुम्ही आणि मी पापाच्या कर्जाखाली दबलेले असताना प्रभू येशू ख्रिस्तानी माझ्या प्यारो वधस्तंभावर तुमचं आणि माझं पाप त्या ठिकाणी दूर केलं. तुम्हाला आणि मला कोणत्याही प्रकारच्या आता माझ्या प्यारो शापाखाली राहायची गरज राहिली नाहीये, कर्जबाजारी नाही. आम्ही जे गमावलेलं आहे ते सगळं ह्या प्रसादाच्या वर्षी, म्हणजे त्या प्रसादाच्या वर्षामध्ये आम्ही जगत आहोत माझ्या प्यारो, आणि ते सर्व मिळण्याचा हक्क आमचा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर क्लेम कराल की लॉर्ड, या प्रसादाच्या वर्षी प्रभू परमेश्वर देवा, माझं आरोग्य मला वापस मिळू दे, मी गेलेले प्रभू परमेश्वर देवा, माझं नुकसान जे आहे ते मला पुन्हा भरून मिळू दे. येस, यू विल गेट इट. प्रभू येशू ख्रिस्तानी माझ्या प्यारो ते या जगात तो आला आणि प्रसादाचं वर्ष जाहीर केलं की हे प्रसादाचं वर्ष आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त इसवी सन माझ्या 30 मध्ये या जगात आला. 30 पासून, तेव्हापासून त्याच्या सेवेपासून तर आतापर्यंत हे प्रसादाचं वर्ष आहे, मानव जातीसाठी वर्ष आहे. आणि म्हणून माझ्याकडून कॅन्सर असो किंवा कोणताही मेंदूचा विकार असो किंवा डोळ्यात कोणतेही विकार असो माझ्या प्यारो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर या प्रसादाच्या वर्षी आम्ही क्लेम केला तर प्रभू परमेश्वर देव त्या ठिकाणी माझ्या प्यारो आम्हाला सुटका देत, आमचं कर्ज माफ करतो, आम्ही जे काही गमावलंय ते पुन्हा आम्हाला देतो. बट थिंग इज दिस, वी हॅव टू क्लेम इट टू द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याच्याविषयी आतापर्यंत बघू. परमेश्वर प्रसादाचे वर्ष, आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस, ट्रिब्युलेशन पिरियड. आणि म्हणून प्रभू येशू त्यांनी 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस ती गुंडाळी घेतली आणि वाचलं आणि म्हटलं की हा शास्त्र आता पूर्ण झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. लुकऋषीवर तुम्हाला 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी माझ्या प्यारो, आणि प्रभू येशू तिथंच थांबला. त्या ठिकाणी
तुम्हाला मी पुन्हा एकदा ते वाचून दाखवतो, समजणं फार आवश्यक आहे. 4था अध्याय कृष्णवर्तमान 18 वचन. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्थ सांगण्यात त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे त्याच्यासाठी की धरून येणारी सुटका, आंधळ्या पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी, ठेचले जाते त्यांना सोडून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. पण गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभागृहातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावश्य त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. प्रेज द लॉर्ड. ही भविष्यवाणी प्रभू येशू त्यांनी प्रसादाचं वर्ष जाहीर केलं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि संकटाचा काळ जो आहे तो त्या ठिकाणी नंतर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं त्या ठिकाणी आम्ही बघूया, आमच्या देवाचा सुग्रंथ त्यानंतर सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. शोकग्रस्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणारा प्रत्येक शोकग्रस्त त्याचं सांत्वन प्रभू येशू ख्रिस्त करणारा देव आहे. आमचा देव हा सांत्वनाचा देव आहे. इज अ गॉड ऑफ कम्फर्ट. हालेलुया. नाही का? सियोनातील शोकग्रस्तात राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. शोकग्रस्त जे आहेत, राख म्हणजे काय? राख कशाचं दर्शक आहे की हे परमेश्वरा ज्याप्रमाणे ते लाकूड अग्नीमध्ये जाऊन जळून भस्म होतं, त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये माझ्या पापामुळे प्रभू माझ्या दुष्टाईमुळे सगळं जळून खाक झालेलं आहे. आता राख राहिलेली आहे. आणि म्हणून त्या काळात ते लोक राख अंगाला तोडायचे आणि त्यासमोर देवासमोर बसायचे. प्रभू मी राख झालोय, आता मी खाक झालोय, आता प्रभू परमेश्वर माझ्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. नाही का? आणि मग त्या राखेऐवजी त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? प्रभू परमेश्वर काय करतो? सियोनातील शोकग्रस्त राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. प्रेज द लॉर्ड. शिरोभूषण आम्हाला घालतो आमच्या मस्तकी माझ्या. त्याच्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. हर्षरूप तेल. नाही का? त्याने काय प्रवेश त्याला हर्षरूप तेलाचा अभिषेक केला. नाही का? आणि आम्हाला तो हर्षरूप तेलाचा अभिषेक प्रभू करणार आपल्याला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याचा अभिषेक ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्ही इतके आनंदी होतो. फार भयंकर आनंद, अगदी हास्याचा त्या ठिकाणी हास्य सतत येत राहतं. आम्ही आनंदाने भरून जातो. कधी अनुभव आलाय का हा तुम्हाला? आला पाहिजे बरं का. पवित्र आत्मा जोरात ज्यावेळेस आमच्यावर अभिषेक येतो त्यावेळेस माझ्या प्यानो आम्हाला आनंदानं आम्ही भरून जातो. आनंदाने आम्ही भरून जातो माझ्या प्यानो. त्यावेळेस सांगितलेलं आहे की शोकाचे हर्षरूपी तेल, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. प्रेज. आता ह्या वस्त्राविषयी आम्ही बोलत आहोत. खिन्न आत्म्याऐवजी प्रशंसारूप वस्त्र. माझ्या बहिणीनं, माझ्या भावांनो, प्रभूच्या वधूला ही प्रशंसारूप वस्त्र प्रभू परमेश्वर देऊ इच्छितो. आणि या प्रशंसारूप वस्त्राविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. हे प्रशंसारूप वस्त्र म्हणजे स्तुतीची वस्त्र. स्तुती. प्रभूच्या वधूनं कुरकुर जीवन जगायचं नसतं. हे असंच कसं, ते तसंच कसं, हे असं त्या कुरकुर जीवन जे प्रियानो, हे जुन्या स्वभावातून आलेलं जीवन हे आहे. आणि इस्रायल लोक माझ्या इतके दैहिक होते, खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी आणि सगळ्या याच्यासाठी दैहिक गोष्टींसाठी सारखी कुरकुर करत राहील. प्रभू म्हणाले की नाही, प्रभूच्या आत्म्याला ते सहन झालं नाही. प्रभूच्या आत्म्याने त्यांना रानातच मारून टाकलं. आमचं जीवन कुरकुर, दुसऱ्याचं माप घेणारं, दुसऱ्याला दोष देणारं, दुसऱ्याची निंदा करणारं जीवन नको आहे. हे सैतानाचा स्वभाव आहे हा. आणि म्हणून माझ्या प्यानो प्रभू येशूनं त्याची वधू तयार करताना तिला जी वस्त्र दिलेली आहेत त्याच्यामध्ये तिसरं वस्त्र जे आहे हे प्रशंसेचं वस्त्र आहे. प्रशंसारूप वस्त्र. तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये हे प्रशंसारूप वस्त्र असलं पाहिजे त्याला. का? आता या ठिकाणी आमचा वेळ संपला आहे. 1 वाजला आहे. बघा, स्तुती आणि आराधना याचं हे वस्त्र जे आहे ते आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आमचं जीवन ते स्तुतीचं जीवन असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रभूची आराधना, लोकस्तुती असली पाहिजे. आपल्याकडून चुका होतात, पाप होतात, क्षमा मागून पुन्हा प्रभूकडे. दावीदाचं उदाहरण बघा माझ्याकडे. देवाच्या मनाजोगा तो मनुष्य होता आणि
तो का बरं? कारण तो देवाची आराधना करायचा. तो म्हणायचा, हे परमेश्वर, स्तोत्र 119 आणि त्याचं 164 वचनात म्हटलं आहे की मी दिवसातून 7 वेळा प्रभूचं स्तवन करतो. तो दिवसातून 7 वेळा प्रभूचं स्तवन करायचा. आणि आम्ही मोठ्या मुश्किलीने एकदा करतो, नाही का? आणि म्हणून दिवसातून 7 वेळा प्रभूची आराधना करणार आणि प्रभूची स्तुती करणारं जीवन त्याच्या वधूला असलं पाहिजे. ते प्रशंसारूप वस्त्र त्यानं धारण केलं पाहिजे माझ्याकडे. प्रभूची ती इच्छा आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी प्रभूचं स्तवन करीन. नाही का? श्वासात श्वास आहे तोपर्यंत प्रभूचं स्तवन करीन. मी जिवंत आहे तोपर्यंत प्रभूचं स्तवन करीन. प्रेज द लॉर्ड. नाही का? सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत परमेश्वरचं नाव स्तवनीय आहे. स्तोत्र 113 आणि 3 मध्ये सांगितलेलं आहे. परमेश्वरचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात ते स्तवन सतत असेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो परमेश्वर देवाचं स्तवन सर्वदा केलं पाहिजे. त्याच्या आपल्या मुखामध्ये त्याचं स्तवन सतत असलं पाहिजे. प्रभूने हे माझ्या प्यानो प्रशंसेची वस्त्र किंवा स्तुतीची वस्त्र त्याच्या मंडळीला दिलेत. आता हे बघा, हे महत्वाचं शिक्षण आहे. कारण प्रभू परमेश्वर देव सर्व विश्वाचा मालक आहे आणि तो त्यानं सर्व विश्व निर्माण करून, सर्व स्वर्ग निर्माण करून माझ्या प्यानो तो सर्व काही करणारा, सर्व गोष्टींची पुरवठा करणारा, सर्व गोष्टी, सर्व निर्मितीला त्या ठिकाणी पाहिजे त्या गोष्टी देणारा तो देव आहे. त्यांनी सूर्य, चंद्र, तारे सगळं सगळं निर्माण केलेलं आहे. मानवा निर्माण. आणि म्हणून माझ्या प्यानो तो तुमच्या आणि माझ्या स्तवनाला अत्यंत पात्र आहे. अत्यंत पात्र आहे. बायबल म्हणतं की तो अत्यंत पात्र आहे. ही इज वर्दी टू बी प्रेज, इज ग्रेटली टू बी प्रेज. येस माझ्या प्यानो. आणि म्हणून स्वर्गामध्ये प्रभू परमेश्वर देवानं देवदूत निर्माण केले. त्यावेळेस त्याच्यामध्ये सर्वात माझ्या प्यानो दैदिप्यमान, प्रकाशमान, अधिक सुंदर असा देवदूत निर्माण केला, नाही का? आणि तो करूब, तो जो आहे, चिरूब जो आहे, तो कोण आहे? तर लुसिफर. आणि हा लुसिफर जो आहे, हा देवाची आराधना करण्यासाठी प्रभू परमेश्वर निर्माण केला. त्याच्या वैभवाविषयी आपण पाहता वेळ नाही, आपण पुढच्या वेळेस बघणार आहोत. त्यावेळेस माझ्या प्यारो प्रभू परमेश्वरचं गौरव तो करायचा. तर प्रभूचं गौरव जे आहे ते प्रभूचं तेज, प्रभूचं गौरव काय आहे? तो प्रभूचा प्रकाश त्या ठिकाणी आहे. प्रभूच्या गौरवानं सगळा स्वर्ग भरलेला आहे. त्या ठिकाणी सगळीकडे प्रकाश प्रकाश आहे. परमेश्वर देव प्रकाश आहे. तो प्रकाशाची वस्त्र धारण करणारा प्रभू आहे. आणि म्हणून ज्यावेळेस पावलाला दर्शन दिलं त्यावेळेस इतका लगलगीत प्रकाश पडला की 12 वाजता सूर्य जसा प्रकाशानं तळपतो तशा प्रकाशापेक्षा जास्त प्रकाश त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर तेज त्यात दिसलं आणि तो खाली पडला, तो आधार झाला. आणि म्हणजे प्यारो, त्या प्रभू परमेश्वर देवाचं गौरव करण्याकरता प्रभू परमेश्वरने ह्या दूताला निर्माण केलं. त्या ठिकाणं त्याला गर्व आला. त्या गर्वामुळे तो पडला. प्रभूने त्याला काही केलं आणि त्याची जागा रिकामी झाली. ती जागा त्यानं मंडळीला दिलेली आहे. ते प्रशंसेचे वस्त्र मंडळीला प्रभूने दिलेले आहे. मंडळी ही प्रभू येशू माझ्या प्यानो प्रशंसा करणारी, स्तुती करणारी, आराधना करणारी आहे. आता याविषयी सैतानचं पतन कसं झालं आणि त्या ठिकाणी कशा रीतीनं तो आराधना करायचा आणि त्या ठिकाणी कशी वाद्य त्या ठिकाणी तो वाजवायचा, हे सगळं आपण पुढच्या वेळेस बघणार आहोत माझ्या प्यानो. आणि एक लक्षात घ्यायचं आहे की प्रभू परमेश्वर देव हा स्तुतीस अत्यंत योग्य आणि लायक असा देव आहे सगळ्या विश्वामध्ये. आणि त्याची आराधना, त्याची उपासना मी केलीच पाहिजे. आणि त्याच्या वधूला त्यानं हे प्रशंसेचे वस्त्र दिलेले आहे. आणि प्रभू परमेश्वर देवानं सैतान लुसिफराला ही वस्त्र दिली होती, त्याची निर्मिती केली. त्याच वेळेस ती वस्त्र त्याला दिली, घातली. त्या वस्त्राचं वर्णन माझ्याकडे आपण पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत की त्याची वस्त्र कशा रीतीनं ती अत्यंत तेजस्वी वस्त्र होती, एका त्या वस्त्रांविषयी. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे वाद्य संगीताचं कसं चालायचं त्याच्याविषयी आपण पुढच्या वेळी बघणार आहोत. पण एक लक्षात घ्या की तुमचे आध्यात्मिक वस्त्र जे आहेत त्याकडे विशेष लक्ष द्या. या बाहेरच्या वस्त्र माझी कशी आहे त्यापेक्षा आध्यात्मिक वस्त्र कशी आहेत याकडं, आणि ती लिहूनच प्रभू
परमेश्वराकडे येत राहा. रोज ती वस्त्र लेवूनच त्या ठिकाणं रोजचं जीवन जगा माझ्या ठिकाणं, नाही का? तारणाची वस्त्र आणि नीतिमत्वाची वस्त्र तुम्हाला मिळाली आहे. तुमचं नग्नता झाकलेली आहे. आता शुभ्र वस्त्र घालून रोज बाहेर पडा. लोकांना दिसलं पाहिजे की अरे हा शुभ्र वस्त्र घालून आहे, म्हणजे तुमचं चारित्र्य शुद्ध असलं पाहिजे, तुमचं वागणूक शुद्ध असलं पाहिजे. प्रभूची वधू माझ्या त्या वराप्रमाणात असली पाहिजे. प्रभूची चारित्र्य किती पवित्र आहे, तसं तुमचं आणि माझं चारित्र्य तसं शुद्ध पवित्र असलं पाहिजे माझ्या प्रभू येशूसारखं. आणि ती वस्त्र घालून आम्हाला त्या ठिकाणी वावरायचं जगामध्ये, नाही का? कधी कधी मलिनता येते, पण मलिनता दूर करण्याकरता प्रभूचं रक्त आहे, नाही का? आणि त्यानंतर मग आम्ही पाहतो प्रशंसा रूपी वस्त्र. आमच्या मुखाला माझ्या प्यानो आम्ही कंट्रोल केलं पाहिजे. वाटेल ती गोष्ट आमच्या मुखातून बाहेर पडली नाही पाहिजे. तर सैतान ती गोष्ट लक्षात घेतो. कारण का? जगातल्या गोष्टी बोलणारे आणि त्यानंतर सगळ्या प्रकारची निंदा नालस्ती करणारे, कुटाळी करणारे जे आहेत ते सैतानापासून आहेत. दुष्ट आत्मे येतात आणि म्हणून माझ्याकडून आम्हाला सर्व गोष्टीबद्दल एखादी गोष्ट आमच्या इच्छेविरुद्ध जरी झाली, तरी आम्हाला स्तुती करायची. आता ती वचन शेवटलं मी वाचून दाखवतो या ठिकाणं माझ्या इफिसकास पत्रामध्ये पण सांगितलेलं आहे. इफिसकास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे 5वा अध्याय 20वा वचन, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावानं सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करीत जा. या ठिकाणी काय सांगितलं आहे? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावानं सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करत जा. सर्व गोष्टी म्हणजे सर्व दुःखाच्या गोष्टी, आमचं नुकसान झालेलं आहे, आम्हाला दुःख दिलेलं आहे, आमची निंदा झालेली आहे, आम्हाला दोष दिले, या सगळ्या गोष्टींबद्दल रडत बसा असं सांगितलं नाही, त्याच्याबद्दल लोकांना शिव्या द्या असं सांगितलं नाही, तर सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करा. आणि देवाच्या मंडळीला, देवाच्या वधूला हे वस्त्र प्रभू दिले. प्रभुवाच्या दिवशी आम्ही प्रभूची आराधना करतो. त्या ठिकाणी आम्ही माझ्या हात वर करून प्रभूला धन्यवाद देणं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड आणि सुदर्श गीत गातो. परंतु नंतर मग माझ्या रोजच्या जीवनात चालताना शिव्या, गाडी, अश्लील शब्द, घाणेरड्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जीवनात झाल्या, तर प्रभूची वधू कशीच आम्ही शोभणार हो त्या ठिकाणी? नाही शोभणार ना प्रभूची वधू. आणि म्हणून माझ्या तुम्ही प्रभूची वधू जर आहात ना, तर तुम्हाला ही स्तुतीची वस्त्र, गार्मेंट्स ऑफ प्रेज, प्रभूची आराधनेची वस्त्र धारण करायची आहेत. आणि ही आराधनेची वस्त्र लुसिफराने गमावली हो, आणि त्याच्यामुळे तो निंदा करणारा झाला, दोषारोप देणारा झाला. तुम्ही गमावले का? तुम्ही जर गमावली असतील प्रभूची आराधना स्तुती करण्याची जर वस्त्र, तर मग निंदा करणारी, दोषारोप देणारी तुम्ही झाला आहात आणि सैतानाप्रमाणे तुम्ही बनत आहात. दान वरदान याची गॅरंटी नाहीये की आम्ही स्वर्गात जाणार. प्रभू परमेश्वर दान देतो, पण ते परत काढून घेत नाही. सैतानाला प्रभू परमेश्वराने दान, वरदान, सौंदर्य सगळं दिलं, परंतु त्याचं पतन झालं, तर त्याच्यापासून ती काढून घेतली नाही. त्याच्याकडे तशीच ती आहे. आणि त्याच्यामुळे त्या दाना वरदानाचा तो उपयोग करून लोकांना बहकवत आहे, नरकाला नेत आहे. आणि पुष्कळांना वाटतं की दान वरदान आहे म्हणजे याचा अर्थ ते आता स्वर्गात चाललेत. नाही, तुमचं चारित्र्य, तुमचं कॅरेक्टर काउंट्स. तुमचं त्या ठिकाणी शुभ्र वस्त्र आणि त्या ठिकाणी तुमची असणारी प्रशंसेची वस्त्र, स्तुतीचे शब्द तुमच्या मुखामध्ये असली पाहिजेत. माझ्या प्रभू परमेश्वर करो जानो आणि त्याच्या वधूला प्रभू परमेश्वर प्रशंसेची वस्त्र, ही स्तुतीची आराध्याची वस्त्र, नाही का, धन्यवाद देण्याची वस्त्र लिहूनच राहणार. बरं, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या यहोवा प्रभू परमेश्वर देव पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधूला तू तयार करत आहेस आणि इतकी सुंदर वस्त्र प्रभू परमेश्वर देव, ही तेजस्वी वस्त्र प्रभू तू आपल्या पुत्राच्या वधूला देत आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. लुसिफरानं प्रभू परमेश्वर देवा त्याचं स्थान गमावलं. त्याची ती प्रशंसेची वस्त्र इतकी सुंदर होती प्रभू, दैत्यमान होती, पण त्यांनी ती गमावली. पण ती वस्त्र तू घेतली आणि प्रभू तुझ्या मंडळीला दिलेली आहे, प्रशंसारूपी वस्त्र. थँक्यू लॉर्ड. त्याबद्दल तुला मान, महिमा आणि गौरव अर्पण करतो. प्रभू परमेश्वर देवा, आम्ही उपकार मानतो की तू आम्हाला तारणाची वस्त्र,
अंतर वस्त्र दिलेले आहेत, इनर गार्मेंट्स दिलेले आहेत, आमची नग्नता झाकलेली आहे. त्यानंतर प्रभू रोजच्या जीवनात चालण्यासाठी शुभ्र पवित्र वस्त्र दिलेले आहेत. आणि पवित्र प्रभू परमेश्वर देवा, त्यानंतर तू त्याही वर प्रभू तू आम्हाला प्रशंसरूप वस्त्र, प्रभूजी गार्मेंट्स ऑफ प्रेज दिली, त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो बाबा. आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताची वधू असण्याच्या लायकीचं बनव प्रभू, अशी आमची आग्रहाची कळकळीची प्रार्थना आहे प्रभू. आमची वस्त्र आमचं चारित्र्य दर्शवतात, होय पवित्र बापा. आणि म्हणून प्रभू आमचं चारित्र्य हे अत्यंत पवित्र सारखं असावं, अशी आमची तुझ्याकडे आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना आहे प्रभूजी. माझ्या मंडळीतल्या प्रत्येकाला तू आशीर्वाद, जे ऐकत आहे त्या प्रत्येकाला प्रभू, ओ देवा प्रभू, तू चारित्र्यवान बनव. येशू प्रभू प्रमाणे आम्हाला प्रभू तू पवित्र आणि शुद्ध जीवन दे, अशी आमची प्रार्थना आहे. सर्व गोष्टी तुला धन्यवाद देऊन ही प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा देव, जो आमचा वर आहे, जो आमची तयारी करत आहे त्याच्या वधू म्हणून, त्या प्रभूच्या गोड नावाची प्रार्थना अर्पण करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.